4 दिवसांमध्ये सरकारनं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही म्हणून उद्या मोठा गौप्यस्फोट करणार. अंजली दमानिया यांचं वक्तव्य तसंच भगवानगडावरती पुरावे पाठवून मुंडेंच्या राजीनाम्याची विनंती करणार असल्याची दमानियांची माहिती. कृष्णा आंधळेला लवकर अटक केली नाही तर तो पुरावे नष्ट करेल, धनंजय देशमुख यांची तक्रार. मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, धनंजय देशमुख यांची मागणी. पंचांसोबत हुज्जत घालणं, महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे याला भोवलं. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांचं 3 वर्षांसाठी निलंबन. दाद मागायला गेल्यावरती प्रतिसाद न देता शिवीगाळ झाल्यामुळे सगळा प्रकार घडला. शिवराज राक्षे याची एबीपी माझाला प्रतिक्रिया. झालेल्या अन्यायाच्या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागणार, राक्षेची माहिती. कुस्तीच्या स्पर्धेमध्ये मारहाण करणं योग्य नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका. न्याय मागत असताना संयम बाळगणं आवश्यक, अजित पवार यांचं वक्तव्य. शिवराज पराभूत झाल्याचं सिद्ध झाल्यास 1 कोटी देऊ, प्रशिक्षक रणधीर पोंगल यांची प्रतिक्रिया. शिवराज राक्षेनं पंचांना गोळ्या घालायला पाहिजे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं वक्तव्य. 2009 साली मी सुद्धा या निर्णयाला बळी पडलो होतो, पाटलांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळचं अभिनंदन. एक्स पोस्ट करत दिल्या शुभेच्छा. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळच्या हस्ते दगडूशेठ गणपती बाप्पाची आरती. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून पृथ्वीराजचा सत्कार. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळची खालकर तालमीला भेट. तालमीमध्ये येताच वस्तादांचा आशीर्वाद घेत पृथ्वीराजनं वस्तादांना घेतलं खांद्यावर उचलून. शासकीय काम करणाऱ्या कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशारा. शासकीय कामं करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल 90,000 कोटींची थकबाकी. सुमारे 3 लाख कंत्राटदार काम बंद करतील, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसलेंची माहिती. कंत्राटदारांच्या राज्यव्यापी संपामुळे अनेक कामं रखडण्याची शक्यता. गावांतर्गत रस्ते, पाणीपुरवठा विभागाची कामं लांबणीवरती पडणार. कंत्राटदारांकडून आमदारांनी 25% कमिशन घेतलंय. कितीतरी 1000 कोटी आमदारांना मिळालेत, संजय राऊत यांचा आरोप. पीडब्ल्यूडीच्या कंत्राटदारांनी दिलेला 3रा इशारा आहे. कोणत्याच कंत्राटदाराला पैसे मिळत नाहीत. जलजीवन मिशनचा पैसा केंद्रामध्ये अडकलाय. नुसतीच बोलाची कडी, बोलाचा भात, वडेट्टीवारांचा घणाघात. राज्यात पहिल्यांदा सामाजिक क्षेत्रासाठी वॉर रूमची उभारणी. राज्यामध्ये आता 2 वॉर रूम कार्यरत असतील. वॉर रूमच्या माध्यमातून राज्यामधील महत्त्वपूर्ण इन्फ्रा प्रोजेक्टचा आढावा घेतला जाईल. एआय तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये वापर करण्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आज बैठक. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, कृषी आयुक्त, कृषी सचिव यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित. राज्यातील 78.40% शाळांमध्ये संगणक वाचन, गणित या विषयामध्ये प्रगती. शालेय शिक्षण विभागाचा दावा. शासकीय शाळांमध्ये सन 2022च्या तुलनेमध्ये सन 2024 मध्ये वाचनामध्ये 10.9% प्रगती. कथित एमपीएससी पेपर विक्रीच्या प्रकरणामध्ये आणखी 2 जणांना अटक. एमपीएससीचे पेपर 40 लाख रुपयांना देतो असं विद्यार्थ्यांना कॉल्स. अभिनेता आलोकनाथ, श्रेयस तळपदे यांच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा. एलयूसीसी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्यानं 45 जणांकडून 9 कोटींपेक्षा अधिक रुपयांची रक्कम हडपल्याचा आरोप. अभिनेते नाना पाटेकर यांनी मंत्रालयामध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी तसंच पाण्याचे स्रोत वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या 100हून अधिक एनजीओ सोबत आज बैठकीची शक्यता. मंत्री गणेश नाईक यांच्याकडून विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये जनता दरबार. नवी मुंबईच्या जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी जनता दरबार. जनतेची गाऱ्हाणी ऐकून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं नाईकांचं आश्वासन. शिवसेनेचे मंत्री बाळासाहेब भवनमध्ये घेणार जनता दरबार. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचं निराकरण सुद्धा केलं जाईल. सोमवार ते बुधवार शिवसेनेचे मंत्री जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेतील. मंत्रालयामधल्या प्रवेशासाठी FRS तंत्रज्ञानाचा आजपासून वापर. मंत्रालयाच्या गेटवरती अनेक कर्मचाऱ्यांचे फेस आयडी मॅच न झाल्यामुळे मोठा गोंधळ. पास काढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रांगा. महानगरपालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी करा, कॅगचा आदेश. वॉचडॉगच्या तक्रारीची दखल.
डिलाईल रोडमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामधील 7 टॉवरपैकी 2 टॉवरचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. जून 2026 पासून टप्प्याटप्प्याने घराचा ताबा दिला जाईल. नालासोपाऱ्यामध्ये डम्पिंग आणि मलनिस्सा रणाच्या जागेवरती 4 इमारतींवरती महानगरपालिकेची तोडक कारवाई. 100 कुटुंबांना बाहेर काढत इमारती भुईसपाट केल्या. आतापर्यंत 12 इमारतींवरती कारवाई. बाबा सिद्दीकी हत्येचं प्रकरण पोलिसांनी जबरदस्तीने जबाब घेतला. आरोपी शिवकुमार गौतमचा मुंबई पोलिसांवरच आरोप. जबाब मागे घेण्यासाठी शिवकुमार गौतमचा कोर्टामध्ये अर्ज. मुंबईच्या वांद्रे रेल्वे टर्मिनसवरती महिलेवरती बलात्कार. लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यामधली घटना. आरोपी राहिल शेखला अटक. महिला तिच्या जावयासह हरिद्वारवरून मुंबईमध्ये आली होती. डहाणूमध्ये 7 वर्षीय चिमुकलीवरती झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आज डहाणू बंदची हाक. एका 60 वर्षाच्या नराधमानं 7 वर्षाच्या चिमुकलीला खाऊचं आमिष दाखवून तिच्यावरती अत्याचार केला. कोल्हापुरातल्या कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते व्हॉइस फाउंटनचं उद्घाटन. उद्घाटनाच्या वेळेला मुश्रीफांनी मोठ्याने घेतलं त्यांच्या पत्नीचं नाव. कोल्हापूरमधल्या विशाळगडावरची वेळ आणखी 1 तासानं वाढवली. सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गडावरती जाता येईल. ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या. सांगलीच्या वाळवा तालुक्यामधल्या बहे ग्रामसभेमध्ये झालेल्या ठरावाची प्रत तहसीलदारांना सादर. नवीन महाबळेश्वर गिरीस्थान प्रकल्पामध्ये नव्याने 294 गावांचा समावेश करण्याचा सरकारकडे प्रस्ताव मंजूर झाल्यास यापुढील काळामध्ये 529 गावांसाठी MSRDC नियोजन प्राधिकरण काम करेल. साताऱ्यामधील रहिमतपूर इथे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये पद्मश्री स्वर्गीय प्राध्यापक वसंत कानेटकर जन्मशताब्दी सांगता सोहळा संपन्न. यावेळेला स्वर्गीय प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण. सोलापुरात महावितरणच्या मीटरचं रिडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. स्मार्ट प्रीपेड मीटर असल्यास आमच्या रोजगाराचं काय? महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न. सोलापूर जिल्हा महावितरण कार्यालयाच्या समोर 1 दिवसीय धरणं आंदोलन. सोलापूरमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या. आरोपीच्या विरोधात पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपीला समज देऊनही त्रास देत असल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल. सोलापूरमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या. आरोपीला समज देऊनही त्रास देत असल्यामुळे टोकाचं पाऊल उचललं. कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबतचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये तिने पटकावलं सुवर्णपदक. 25 मीटर पिस्तूल प्रकारामधील अंतिम फेरीमध्ये सुवर्णपदक. साताऱ्यामधल्या रुद्रनील पाटीलनं रांचीमधल्या 68व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये मिळवलं रजत पदक. ट्रॅक सायकलिंग प्रकारामध्ये राष्ट्रीय स्तरावरती पदक मिळवल्यामुळे साताऱ्यामध्ये कौतुक. तमिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्काउट स्पर्धेमध्ये बारामतीच्या विद्यार्थ्यांनी केलं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व. 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीच्या दरम्यान तामिळनाडूमधल्या डायमंड राष्ट्रीय स्काउट गाईड जांबोरी 2025 उत्साहात संपन्न. कोल्हापुरात इमारतीच्या पार्किंगमधून चोरट्याकडून सायकल लंपास. चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रित. 30,000 रुपये किमतीची सायकल चोरी झाली. शिर्डी दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणी 1 संशयित पोलिसांच्या ताब्यात. इतर आरोपींचा शोध सुरू. मोफत अन्नछत्र मोफत शिर्डी करून ठेवली आहे आणि त्यामुळेच गुन्हेगारी वाढली आहे. सुजय विखेंची शिर्डीमधल्या दुहेरी हत्याकांडावरती प्रतिक्रिया. तर आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात असतील, विखेंचा आश्वासन. सुजय विखे पाटील यांनी घेतली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट. मृतांचं कुटुंबीय सुद्धा यावेळी उपस्थित होतं. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या विरोधामध्ये अहिल्यानगरमधील मराठा समाजाचं पोलीस अधीक्षकांना निवेदन. धनंजय मुंडेंना पाठिंबा देऊन शास्त्री 2 समाजामध्ये तेढ निर्माण करतायत असा आरोप. नाशिकमध्ये पाण्यासाठी सिडकोमधल्या रायगड चौकामध्ये महिलांचा रास्ता रोको. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. काही काळ वाहतूक विस्कळीत सुद्धा झाली होती. नाशिकमध्ये पिझ्झाची ऑर्डर उशिरा मिळाली आणि त्यामुळे तरुणांकडून तोडफोडीची घटना. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद.
वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सप्ताह सुरू. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 3,500 वाहन चालकांवरती गुन्हे दाखल. निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या सोबत भेटण्यासाठी आले होते. मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट. कराड म्हणजे हार्वेस्टरचे पैसे बुडवणारा असं मी म्हणालो त्यावेळी त्यांनी सांभाळून घ्या, लक्ष असू द्या असं सांगितल्याचा जरांगेंचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.